काँग्रेस एक्स पेजवरून टीका आणि नंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रेस. किती भयानक परिस्थिती आहे ना. सुनेत्रा वहिनी कोणत्या दुःखात आहेत आणि यांना सुचतंय काय, आणि नेमकं एखाद्याच्या परिस्थितीशी स्वतःची परिस्थिती मांडण्यासाठी, स्वतःची भाकरी बांधण्यासाठी दुसऱ्याच्या दुःखावर जर भाकरी शेकण्याची परिस्थिती आता काँग्रेसवर आली असेल ना, तर खऱ्या अर्थानं हे खूप मोठं लाजीची गोष्ट. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रेस घेऊन ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी प्रेसमध्ये उत्तर दिले नाहीत, यासाठी गुंगी गुडिया अशी पद्धतीची भूमिका मांडली. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नामध्ये जेव्हा त्यांनी विकासाचा जो आलेख आपलं सगळं दुःख सावरून आपल्या काळजावर दगड ठेवून ज्या यातना ह्या ज्याच्या त्यालाच कळतात, पण ते सगळं करून दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वहिनी आणि त्यांनी बीडच्या दौऱ्यामध्ये या विकास कामाचा ज्या पद्धतीने आढावा घेतलाय आणि आढावा घेतल्यानंतर निवेदनात्मक पत्रकारांशी भेट होती, पण त्याचा उलट अर्थ लावला. आणि या उलट अर्थाला कशा पद्धतीने आता कव्हर फायर देण्यात येत आहे. आणि त्याच्यात हर्षवर्धन सपकाळांसारखे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष त्यामध्ये उतरलेत. याचा अर्थ तुम्ही किती गलिच्छ राजकारण करताय. तुम्हाला खऱ्या अर्थानं लाज आणि लज्जा ही शिल्लक राहिलेली नाहीये. त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती विकोपाला जावं आणि बीड जिल्हा कसा खड्ड्यात जावा यासाठी तुमचे चाललेले प्रयत्न आता जनतेने समजून घ्यावे. कारण की जनता ज्या पद्धतीची परिस्थिती आणि ज्या परिस्थितीत जनता बीड जिल्ह्याला झोकण्याचा प्रयत्न चालू आहे ना, त्याची परिस्थिती आता चोहीकडून चांगलीच मांडली गेलेली आहे. वास्तविक स्वरूपात ही गरज का पडली आणि या पत्रकारांचा मुद्दा घेऊन स्वतःचं भांडवल करणारी हे जी राजकीय मंडळी आज का बीड जिल्ह्याच्या नशिबावर तुटून पडलीत ना, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. सुनेत्रा वहिनीचा दौरा आणि दादांनी ज्या गोष्टींना दादांनी जी प्रश्न बीड जिल्ह्याच्या प्रश्न हाती घेऊन त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचा आणि बीड शहराचा विकास करण्याचा ध्यास घेतला होता. आणि त्यासाठी दादांनी विविध ठिकाणी ज्या विकास योजना वाटप केल्या, ज्या पद्धतीने त्याची भूमिका मांडली आणि येऊन त्याचं भूमिपूजनही दादांनी केलं. आता ते दादांनी जे पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं वहिनी त्याचा आढावा घेण्यासाठी बीडमध्ये आले होते. तब्बल 2 महिनेही नाही झाले ही घटना होऊन, तरीही ते आपलं व्यक्तिगत दुःख बाजूला सारून आता या दादांनी केलेल्या स्वप्नपूर्तीचा पूर्ण आढावा घेऊन हे पूर्ण स्वप्न विकासामध्ये बदलावं यासाठी घेतलेला हा धाडसी निर्णय. पण म्हणतात ना, पोट दुखणाऱ्यांना आणि मंथरांना कशा पद्धतीने रोखावं, यांना रोखूच शकत नाहीत. आणि त्यापेक्षा जास्त सळी यांना धनंजय मुंडे यांची जी भूमिका आहे, ज्या पद्धतीने या सगळ्या दौऱ्यामध्ये एक वलयांकित परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे वावरत होते, हे अनेकांच्या पोटात दुखलंय. मग सगळेच असेल, मीडिया असेल, राजकीय मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पण बोलावं कसं. आणि हर्षवर्धन पाटलांनी आज हर्षवर्धन सपकाळांनी सरळ आज आरोप लावून टाकले आणि धनंजय मुंडेंना गुंडा आणि ज्या पद्धतीच्या भूमिका दिल्यात, खऱ्या अर्थानं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः काँग्रेसची भूमिका तपासावी. अहो, आजपर्यंत ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या जिल्ह्याच्या करून ठेवल्यात, या महाराष्ट्राच्या करून ठेवल्यात आणि देशाच्या करून ठेवल्यात, म्हणायला लाज वाटते, लाज. प्रत्येक ठिकाणी आपल्या मनमान्या करून ज्या पद्धतीच्या परिस्थित्या तुम्ही देशावर थोपल्यात ना, त्याचीच परिणिती आहे. आज तुम्ही फक्त नावाला शिल्लक राहिलात. अहो, तुमच्याकडनं कार्याने कार्य करताय, तुमच्याकडे फक्त नेते मिरवणारे. आणि हे मिरवणारे नेते कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची परिस्थिती मांडतायत ती बघा. एकही नगरपालिकेत तुम्हाला माणूस सापडत नाही
तुम्हाला उमेदवार सापडत नाहीत आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं निवडणुका लढाव्या कशा हेही समजत नाहीये, तरीही तुमची परिस्थिती या पद्धतीची. अहो, खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनींनी ज्या भूमिका घेतल्या आणि ज्या भूमिकेतून ते निवेदन होतं, ती काही पत्रकार परिषद नव्हती. आणि आमच्या बीडच्या पत्रकारांना सवय आहे काही जणांना की काही गोष्टी न समजता त्याला जास्त समजावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अनेक नेते येऊन बीडच्या पत्रकारांवर चांगलंच खिसकतात. राज ठाकरेही एकदा खिसकले होते. म्हणजे ज्या नाही त्या गोष्टीत घुसण्याची पद्धत आणि पत्रकारिता ही करावी, पण नाही तिथं ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून स्वतःची पोळी भाजण्यासाठी जर पत्रकारिता असेल ना, त्याला पत्रकारिता म्हणता येत नाही. मग ह्या पत्रकारांची आडोसा घेऊन ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळांनी केलाय ना, खऱ्या अर्थानं ते आमच्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. काय परिस्थिती आहे तुमची? आणि नेमकं एवढं जर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवायचंय ना, तर सगळ्यांना सारा बाजूला करा मनमाने. कारण की आजपर्यंत तुम्हाला दुसरं कोणी समोर आलेलं तुम्हाला कधी देखवलंच नाही ना. आणि तीच भूमिका रोहित पवारांच्या तोंडातूनही निघाली धनंजय मुंडेंच्या संदर्भात बोलताना, की तुम्ही आता ते फक्त तालुक्यापुरते मर्यादित आहेत. अहो, कोण तालुक्यापुरता मर्यादित आहे, कोण जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, कोण राज्यापुरता मर्यादित आहे, हे खऱ्या अर्थानं कसोटीवर घासलं जातं, कामाच्या परिस्थितीवर ठरवलं जातं. आणि नेतृत्व करण्यासाठी तुमच्या तोंडातून जसा तुमच्या नाकी नऊ आणल्यात ना या सगळ्या गोष्टी करताना, त्याची आठवण तुम्हाला निश्चित झाली असेल आणि त्याच वैरण मनस्याने तुम्ही या भूमिका मांडत असतात. खऱ्या अर्थानं मुंडेंना परळीपुरतच मर्यादित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू होते आणि हे प्रयत्न कायम सुरू राहणार आहेत, कारण की हे चुकणार नाहीत. कारण की या कोपरखेळ आणि या पद्धतीची गलिच्छ परिस्थिती, कारण की जिल्हा गेला खड्ड्यात, कुठेही गेला जाऊ द्या, आम्हाला माणसं टिकू द्यायची नाहीयेत. माणसं समोर आलेली चालत नाहीयेत आणि माणसं समोर आली की मग आमची परिस्थिती तयार होते. मग मीडियाची माणसं लावा, सामाजिक कार्यकर्ते लावा, ज्या पद्धतीने आरोप करण्याचा प्रयत्न करत असतात त्या पद्धतीचे आरोप करा. खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडेंवर एकही गुन्हा दाखल नाहीये, धनंजय मुंडेंवर एकही बालंट नाहीये. आणि वाल्मिक कराड त्यांचा मित्र असणं म्हणजे काय, त्यांनी स्वतःच या सगळ्या गोष्टीचा उचललाय का? अहो, तुमचे कारनामे काढल्यानंतर तुमची परिस्थिती तुम्हालाही लक्षात येईल की कशा पद्धतीने आपली कार्यकर्ते कशा पद्धतीची होती. फक्त नशीब आहे की ज्यावेळेस हे सगळे प्रभावी माध्यम आले तेव्हा तुम्ही या सगळ्या सत्ता समीकरणाच्या बाहेर फेकल्या गेलात. तुम्हाला कुत्र सुद्धा विचारित नाहीये. तरीही तुम्हाला या परिस्थितीत तुम्ही स्वतःची जी मक्तेदारी दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे ना, तीच खरी देशाची आणि समाजाची खरी शोकांकित आहे. आज माणसं मोठे झालेली, माणसं स्वतःच्या मेहनतीनं पुढे आलेली कधीच खपली गेलेली नाहीयेत. ना मुंडे साहेब पुढे आलेले खपले गेले, ना हे धनंजय मुंडे पुढे येताना खपले जात आहेत, ना पंकजाताई पुढे येताना तुमच्या मन खपल्या गेल्या. तुम्हाला फक्त पाहिजे स्वतःची मनस्थिती आणि स्वतःची मक्तेदारी. मग या मक्तेदारीसाठी वाटेल त्या पद्धतीनं आपली जी भूमिका मांडायची ना, वाटेल त्याप्रमाणे म्हणजे सिंडिकेट करून माणसं लोळवायची, हीच भूमिका तुमच्या मनात आहे ना. आणि याच भूमिकेच्या वर तुम्ही सगळं राजकारणाचे धोरण ठरवताय. येऊ द्या, सर्वसामान्यांनाही पुढे येऊ द्या. कारण की सर्वसामान्य तुमच्या हाताचे भावले झाले नाहीत याचा अर्थ त्यांच्यातले काय त्यांच्याकडे प्रतिभा आहे आणि त्यांच्याकडे गुणसंपन्न आहेत असे नाही. ते स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या प्रतिभेने आणि स्वतःच्या हिमतीने पुढे येत आहेत. त्यामुळे एवढं पोट दुखण्याची, एवढं कांगावा करण्याची गरज नाहीये. आणि विशेष करून जी सुनेत्रा वहिनीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला ज्या पद्धतीच्या गोळ्या धनंजय मुंडेवर झाडायच्या आहेत ना, ती परिस्थिती तुम्हाला दिसते. अहो, एका स्त्रीचं दुखणं स्त्रीलाच माहिती. आणि ज्या पद्धतीने आयुष्याचा जोडीदार जेव्हा माणसा आपल्या हातातून हिरावतो ना,
त्याचं दुःख काय असतं असेल ना तुम्हाला ही अशा काही घटना जवळ परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वागणूक त्यांच्यासोबत कधी केली का? अहो तुम्हाला तर आजही त्या देशात तुमच्या भूमिका आजही जिवंत ठेवल्यात. आणि जेव्हा मग मोदीजींनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या होत्या त्याच्या तर मिरच्या खूप लागल्या होत्या तुमच्या बुडाला. विसरलात का सगळं हे? मग त्याची ट्रोलिंग कशा पद्धतीने त्याचा मुद्दा करून तुम्ही राजकीय भूमिका भाजण्याचा प्रयत्न केलाय, लक्षात नाहीये का? पण सगळ्या गोष्टी शेवटी नैतिकतेवर असतात. आणि नैतिकता शिल्लक राहिली ना तर असे दुखणे मांडून, अशा दुःखांवर भाकरी भाजून स्वतःची राजकीय परिस्थिती चमकवण्याची वेळ ज्यांच्यावर येते ना, खऱ्या अर्थानं त्यांचं खरंच अस्तित्व हे खालच्याच दिशेला लागलेलं आहे हे निश्चित समजावं. कारण की बुडत्याचे पाय डोहाकडं ही मराठीत म्हण आहे आणि हीच मन साध्य करण्याची परिस्थिती चालू आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही जनता ही सगळ्यांना मिळून आहे. ही जनतेची जी माळा आहे आणि ही सगळं जे एकवटलेला बीड मतदारसंघ आहे किंवा बीड लोकसभा मतदारसंघ आहे, हा एकवटलेला एक जिल्हा आहे. त्या ठिकाणी अशा दऱ्या पाडून अशा पद्धतीच्या फुटायचे राजकारण करून तुम्हाला स्वतःची माती सुद्धा सापडणार नाही या बीड जिल्ह्यात. त्यामुळं खऱ्या अर्थानं अशी दुष्ट भावना आणि तशी दुष्ट नीती कुठंतरी टाळावी आणि खऱ्या अर्थानं सकारात्मक राजकारण जर करता आलं, सकारात्मक भूमिका मांडता आली तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याचंही कल्याण होईल, कार्यकर्त्यांचंही कल्याण होईल आणि जिल्ह्याची जी परिस्थिती ती अबाधित राहील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.